सुस्वागतम. सर्व मान्यवरांचे आजच्या वेबिनारमध्ये मी वर्षा जपे, तत्वज्ञान विभाग, RS मुंडले धरमपेठ, कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर यांच्या वतीने सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करीत आहे. आदरणीय डॉक्टर मीनल कातर्णीकर मॅडम, आमच्या प्राचार्या डॉक्टर तनुजा नाफडे मॅडम, डॉक्टर सुनीता इंगळे मॅडम, डॉक्टर सुरेंद्र गायधने सर, डॉक्टर सुनील गवरे सर, डॉक्टर काळमेघ सर, डॉक्टर डोणगावकर सर, डॉक्टर अमन बगाडे सर आणि सर्वच उपस्थित आचार्य वृंद व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला हा ऑनलाईन वेबिनार व्यावसायिक नीतिमत्ता, प्रोफेशनल इथिक्स या विषयावर आहे. हा विषय निवडण्यामागील भूमिका अशी की व्यावसायिक नीतिमत्तेवर नेहमीच बोलले जाते. प्रत्येक व्यवसायात आदर्श स्थिती असावी अशी अपेक्षाही नेहमीच बाळगली जाते. कधी कधी काही व्यक्तींना व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे नेमकं काय असाही प्रश्न पडतो. याचे कारण असे की वास्तविकता आणि आदर्श स्थिती या बाबतीत फार भेद दिसून येतो. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो, नेमके याचे स्वरूप कसे आहे. या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उकल या ऑनलाईन वेबिनारच्या निमित्ताने होईल अशी आशा आहे. आणि याचे मार्गदर्शन करण्यासाठी वक्त्या म्हणून डॉक्टर मीनल कातर्णीकर मॅडम आपणास लाभले आहे. प्रथम मी त्यांचा परिचय आपणास करून देते. डॉक्टर मीनल कातर्णीकर मॅडम मुंबई विद्यापीठात तत्वज्ञान विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या आचार्य पदवीचा विषय कन्सेप्ट ऑफ परसेप्शन, दिग्नांक अँड एअर, अ कंपॅरेटिव्ह स्टडी हा होता. तसेच द जैना थिअरी ऑफ परोक्ष प्रमाणा, अ क्रिटिकल अप्रायझल हा होता. त्यांनी अनेक मायनर मेजर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केले. त्यांच्या रिसर्चचे आवडीचे विषय ज्ञानमीमांसा, भारतीय तत्वज्ञान, जैनिझम, बुद्धिझम आणि वेदांत, रिसर्च मेथोडॉलॉजी, कौटिल्य अर्थशास्त्र हे आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. अनेक रिसर्च पेपर त्यांनी लिहिले आहेत, तसेच सादरही केले आहेत. मी अतिथींचा जेवढा परिचय करून देईल तेवढा तो कमीच असेल. त्यांचे मार्गदर्शन आपणास लाभत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. मी शब्दसुमनांनी त्यांचे स्वागत करते व त्यांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद प्राध्यापक वर्षा जपे. या भरघोस स्वागताबद्दल मनापासून आभार. आणि मुळामध्ये धरमपेठ कॉलेज, RS मुंडले कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स यांच्यातर्फे प्रोफेशनल एथिक्स या विषयावरती इतक्या छान ऑडियन्स समोर बोलण्याची मला संधी दिली, निमंत्रण दिलं, त्याबद्दल मनापासून आभार. हे सुरू करण्यापूर्वी फक्त एक विचारायचंय की व्याख्यान म्हणजे सेशन मराठीत असणार की इंग्लिशमध्ये असणार आहे? दोन्ही भाषांचा वापर केला तरीही चालेल. आताच आपला विषय सांगितला, प्रोफेशनल एथिक्स, व्यावसायिक नीतिमत्ता. आणि सध्या काळामध्ये हा विषय फार जिव्हाळ्याचा आहे, कारण आपल्या सगळ्यांना एक अनुभव येत असतात वेगवेगळ्या सेवांचे की आपण पैसे भरतो आणि आपल्याला मनासारखी सेवा मिळत नाही आणि मग आपण त्याच्याबद्दल खूप आरडाओरडा करतो, पण कुठे त्याच्याबद्दल आपल्या मताची नोंद करावी हेही माहिती नसतं. आणि मग आपल्या मनात विचार येतो की यांना काही प्रोफेशनल एथिक्स आहे की नाही. आता हा प्रश्न तत्वज्ञानाचे प्राध्यापक, तत्वज्ञानाचे सगळे अभ्यासक खूप वेगळ्या पद्धतीने विचारतात आणि ते म्हणतात की नक्की व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे आहे तरी काय. व्यावसायिक दृष्टिकोन आणि व्यावसायिक नीतिमत्ता हे एकच आहे का, असाही प्रश्न कोणाच्या मनामध्ये येऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्या या सगळ्या तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी आज अगदी थोडक्या वेळामध्ये आपण चर्चा करूयात. लेक्चर असं म्हणूच यात नको आपण त्याला, आपण ह्याला चर्चासत्रच म्हणूयात, कारण तुमची सगळ्यांची त्याच्याबद्दलची काही मतं
ऐकायला किंवा आपल्याला काय वाटतं ते जाणून घ्यायला मला आवडेल. अर्थात नंतर एक 10 मिनिटं आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह ठेवूयात, कारण झूम मीटिंगचा वेळ मर्यादित असल्यामुळे आपण त्या याच्यासाठी म्हणजे त्यांच्या शेड्यूल मध्ये आपण उगाच हे करूयात नको. हा डिसेबल. अच्छा चांगले सर. हा हो. सो प्रोफेशनल एथिक्स, व्यावसायिक नीतिमत्ता. आपण सर्वच जण नीतिशास्त्र, नीतिमीमांसा काय आहे हे जाणतो. आणि चूक किंवा बरोबर किंवा चांगलं आणि वाईट, शुभ अशुभ यांच्यावरती बरीच चर्चा त्यामध्ये होत असते. आणि ते एकमेकांपासून वेगळे कसे करावेत, म्हणजे चूक काय बरोबर काय, राईट आणि रॉंग असं ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ट्रू आणि फॉल्स असं नाही एपिस्टेमॉलॉजीच्या अर्थाने. तर चूक आणि बरोबर काय याचे एक पॅरामीटर्स आपल्याला मिळावेत, याचे निकष आपल्याला मिळावेत, अशा पद्धतीने नीतिमीमांसेमध्ये आपल्या चर्चा चालू असतात. आणि हाच धागा पकडून कदाचित आपल्याला पुढे असं म्हणता येईल की व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे व्यवसायाच्या संदर्भात चूक आणि बरोबर काय किंवा शुभ अशुभ, चांगलं वाईट काय असं म्हणावं का, याला व्यावसायिक नीतिमत्ता असं म्हटलं जातं का. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपल्याला अनेकदा अशी आचारसंहिता दिसते. प्रत्येक व्यवसायाने आपल्या त्या विशिष्ट ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्यासाठी जे सगळे प्रोफेशनल्स आहेत, जे व्यावसायिक सगळी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी एक आचारसंहिता घालून दिलेली दिसते. आणि मग तिथे त्यांचा प्रामाणिकपणा किंवा त्यांची बांधिलकी अशा अनेक गुणांना त्याच्यामध्ये वरचं स्थान दिलेलं असतं. मग या कोड ऑफ कंडक्टला किंवा या आचारसरणीला व्यावसायिक नीतिमत्ता असं आपल्याला म्हणता येईल का. आणि मग आणखीन एक पुढचा प्रश्न आपल्या समोर येतो की मग व्यावसायिक नीतिमत्ता आणि व्यावसायिक जबाबदारी, व्यावसायिक उत्तरदायित्व हे एकच आहे का. आता हा फार गंभीर प्रश्न आहे आणि पुढे आपण जसं चर्चा करत जाऊ तसं आपल्याला लक्षात येईल की या प्रश्नाला अनेक पदर आहेत आणि जसे सगळेच आपले तात्विक प्रश्न हे एका अर्थाने ओपन एंडेड असतात, म्हणजे ज्याला आपल्याला अशी काळ्या पांढऱ्या संदर्भात उत्तरं देता येत नाहीत. अनेक उत्तरं त्याच्यामध्ये अपेक्षित असतात आणि प्रत्येक उत्तराला काहीतरी वेगवेगळे शेड्स असतात. तसंच काहीसं व्यावसायिक नीतिमत्तेच्या संदर्भात सुद्धा आहे. पण या प्रश्नाचे वेगवेगळे पैलू लक्षात घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. तत्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून आपण त्यातल्या काही थोड्याशा गोष्टींचा आपण आता विचार करूयात. सर, व्यवसाय म्हणजे काय, इथून आपण जर सुरुवात केली तर ते जास्त बरं होईल, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी एक कल्पना असते. तर एक व्याख्या मला छान संदर्भ शोधत असताना, संदर्भ धुंडाळत असताना मला ही व्याख्या सापडली आणि मला वाटलं ती तुम्हाला सगळ्यांना दाखवावी. द नॉलेज बेस्ड कॅटेगरी ऑफ सर्व्हिस ऑक्युपेशन which usually follows a period of tertiary education and vocational training and experience and are extensively engaged in dealing with the risks. याचा अर्थ ज्याला आपण व्यवसाय म्हणतो त्याच्यामध्ये तो व्यवसायामध्ये प्रवेश करण्यापूर्वी काहीतरी प्रशिक्षण घेतलेलं आणि म्हणजे काहीतरी अर्हता प्राप्त केलेली, काहीतरी मूलभूत म्हणजे बेसिक अर्हता प्राप्त केलेली असणं अभिप्रेत आहे. पण त्याच्याच बरोबर व्यावसायिक प्रशिक्षण आणि थोडासा अनुभव गाठीशी असणं हे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे याचा पाया, ज्ञान हा याचा पाय, हे ज्ञानाधिष्ठित सेवा असं त्याला म्हणता येईल. त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या रिस्क घेणं, काय म्हणावं त्याच्यामध्ये आपण, रिस्कला चांगला शब्द काय आपल्याला सांगता येईल, आपण आव्हानांना सामोरं जाणं, सगळ्या प्रकारच्या आव्हानांना कसं सामोरं जावं याच्यामध्ये ही व्यवसाय या कॅटेगरीमध्ये ज्या गोष्टी येतात त्या गुंतलेल्या असतात.
म्हणजे साधा सरळ रस्ता नसतो, खूप त्याच्यामध्ये खाचखळगे आहेत आणि अनेक त्याच्यामध्ये आव्हानही येत राहतात आणि त्या आव्हानांना आपण कसं सामोरं जावं ह्याच्याबद्दलच सुद्धा आपल्याला एक व्यावसायिक प्रशिक्षण किंवा अनुभव असणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आता याच्यामध्ये नीतिमत्तेच्या संदर्भात महत्वाचे मुद्दे काय येऊ शकतील, तर सगळ्यात प्रथम म्हणजे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा म्हणजे आपण व्यावसायिक आहोत हे सांगण्यासाठी जे आपल्याला ती क्वालिफिकेशन्स जमा करणं, आपल्यामध्ये ती क्वालिफिकेशन्स आणणं हे महत्वाचं आहे. त्यांचं आपण म्हणजे संपादन करणं ती हे आवश्यक आहे. पण त्याचबरोबर तिथेच थांबायचं नाही, तर वेळोवेळी त्यांचं अद्ययावत करणं, आपल्या क्षमता अद्ययावत करणं किंवा आपलं ज्ञान अद्ययावत करणं हेही अभिप्रेत आहे. आता कोणी म्हणेल ते आवश्यकता आहे का, आता मी आहे त्याच्यामध्ये, पण व्यवसायात्मक दृष्टिकोनाच्या दृष्टीने ते अद्ययावत करणं हे महत्वाचं आहे. त्या व्यवसायामध्ये कुठल्या समस्या उद्भवतात किंवा कुठली आव्हानं येतात त्याला सामोरं जाण्यासाठी सुद्धा आपली जी एक तयारी असते ती सुद्धा दिवसेंदिवस वरच्या श्रेणीमध्ये जाणं, त्याचंही अद्ययावत होणं हेही अभिप्रेत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं नीतीच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्या व्यवसायाच्या निमित्ताने आपले जे सगळे इतर व्यक्तींचे संबंध येतात, मग ते आपले सहकारी असोत, श्रेष्ठ कनिष्ठ कुठल्याही प्रकारचे सहकारी असोत किंवा समोरचे क्लायंट्स म्हणजे आपले ग्राहक असोत, त्यांच्या बरोबर आपण आपले संबंध कसे निर्माण करतो, कसे जोपासतो, तेही नीतीच्या दृष्टीने एक महत्वाचं ठरतं. त्यामुळे प्रोफेशनल एथिक्स या विषयाकडे जाताना या काही बेसिक गोष्टी थोड्याशा आपल्या लक्षात असायला हव्यात. आणि व्यवसायाचा अविभाज्य भाग म्हणजे व्यावसायिक उत्तरदायित्व, प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी. आता हे नेमकं काय आहे, काय जबाबदाऱ्या असतात व्यावसायिक लोकांच्या, तर इथे आपल्याला अगदी खूप आदर्शवादी विचार करून चालत नाही. प्रत्येक व्यवसायाच्या अनुषंगाने त्याच्यामधल्या काही जबाबदाऱ्या अशा बदलत असतात, परंतु मूलभूत संकल्पना सगळ्या ठिकाणी सारख्या आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तेव्हा ज्या काही उत्तरदायित्व आहेत, जी आपली ऑब्लिगेशन्स आहेत म्हणजे जी कर्तव्य आहेत त्या व्यवसायाच्या अनुषंगाने, त्याच्याबद्दलचा एक नेमका उत्तरदायित्वांचा किंवा आपल्या कर्तव्यांची एक स्पष्ट कल्पना त्या व्यावसायिकाला असायला हवी आणि ती निश्चित केलेली असतात. म्हणजे या व्यवसायाच्या दृष्टीने काही मूलभूत कर्तव्य कुठली, मी काय करणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीची एक कर्तव्य सूची ही माहिती असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर हा व्यवसाय ज्यांच्यासाठी सुरू केलेला आहे ते क्लायंट्स म्हणजे आपले ग्राहक, यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्यांना नेमकं आपल्याकडनं काय हवं आहे याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. समाजाच्या गरजा काय आहेत तेही माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे आता अगदी मी मुंबईत राहते म्हणून मुंबईच्या अनुषंगाने सांगते की आता सगळेच जॉईन झालेले ते नागपूरचे असतील असं नाही, परंतु हवामानाच्या दृष्टीने पाहिलं तर मुंबई आणि नागपूरमध्ये बराच फरक आहे. तर समजा म्हणजे असा नुसता एक ग्राहक म्हणून विचार केला तर मुंबईतला उन्हाळा आणि नागपूरमधला उन्हाळा त्याच्यासाठी आपल्याला काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे असा जर विचार करून एखादा व्यावसायिक या क्षेत्रामध्ये उतरत असेल तर दोन वेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. मुंबईच्या हवामानाच्या दृष्टीने तिथे काय द्यावं लागेल, नागपूरच्या हवामानाच्या दृष्टीने तिथे काय द्यावं लागेल, असा एक वेगळा विचार करावा लागेल. परंतु आपण व्यवसाय म्हणतोय म्हणजे आरोग्य, शिक्षण किंवा इतर सेवा या संदर्भामध्ये सुद्धा काही वेळेला किंवा कदाचित बऱ्याच वेळेला ज्या ठिकाणी आपल्या व्यवसायाचं ठिकाण जे आहे त्याच्या भोवतालच्या समाजाचा सुद्धा विचार करणं हे आवश्यक ठरतं. तो व्यावसायिक जबाबदारीचा एक महत्वाचा भाग आहे.
या आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला जास्त चांगल्या तऱ्हेने समजाव्यात आणि व्यावसायिक व्यक्तीने या व्यवसायाचा भाग असणाऱ्या व्यक्तीने आपल्या या जबाबदाऱ्या, आपली ही कर्तव्य अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडावी म्हणून त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं किंवा त्यांच्या गरजा काय आहेत, त्याच्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करून त्यांचं ज्ञान अद्ययावत करण्यासाठी व्यवसायानेच प्रयत्न करणं हा सुद्धा व्यावसायिक रिस्पॉन्सिबिलिटीचा, प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीचा एक भाग असू शकतो. याच्यामध्ये अनेक मुद्दे येतात. म्हणजे आता आपण व्यवसाय उभारण्यासाठी किंवा व्यावसायिक या व्याख्येच्या अनुषंगाने आपण काही संकल्पना पाहिल्या, परंतु प्रत्यक्ष जेव्हा व्यवसाय सुरू असतो किंवा व्यावसायिक सेवा पुरवल्या जातात तेव्हा अनेक महत्वाचे प्रश्न उभे राहतात आणि त्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा होणं हे देखील अभिप्रेत असतं. म्हणजे समजा एखादी आव्हानात्मक परिस्थिती आली, समजा काही नकारात्मक परिस्थिती आली, तर असे प्रश्न उद्भवतात ना की या ही समस्या निर्माण कोणी केली किंवा या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, दोष कोणावर टाकायचा आणि कोणाला त्या सगळ्या गोष्टींना जबाबदार धरायचं. आता प्रत्येक व्यवसायामध्ये काहीतरी हायरार्की असते, उतरंड असते आणि आपल्याला सगळ्यांना हा अनुभव येतो की उच्च पदस्थ हे सहसा अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या आपल्या तुलनेने दुय्यम असणाऱ्या सहकार्यांवरती झटकून टाकतात आणि अशी दोष निश्चिती केली जाते किंवा कोणाला अकाउंटेबल ठरवायचं याची एक निश्चिती केली जाते. परंतु एथिक्सच्या दृष्टीने हा फार महत्वाचा प्रश्न आहे की जो त्या एखाद्या परिस्थितीला जबाबदार नसेलच त्याच्यावरती ती जबाबदारी आपण थोपवणं हे योग्य आहे का? पण मग तो त्या व्यावसायिक संदर्भाचा भाग आहे का? आणि व्यवसायामध्ये असणाऱ्या प्रत्येकाने आपली ही जबाबदारी स्वीकारणं हे अभिप्रेत आहे का की मी त्या परिस्थितीला जबाबदार नसताना सुद्धा काही वेळेला मला तो दोष दिला जाईल, मला जबाबदार धरलं जाईल, हे त्यांनी स्वीकारणं हे अभिप्रेत आहे का? मग हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? मला खात्री आहे हे प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असतील आणि आपण प्रत्येक जण केव्हा ना केव्हा या सगळ्या ह्याच्यामधून गेलेलो असू. कधी आपण व्यवसायाच्या बाजूने असू, म्हणजे कधी आपण व्यावसायिक असू किंवा कधी आपण ग्राहकाच्या बाजूने असू, पण आपल्या समोर हे प्रश्न असतात आणि नेमके हे प्रश्न आपापल्या आपण ज्या सेवांचा लाभ घेतोय त्या सेवांच्या संदर्भात आपल्याला सुद्धा हे प्रश्न पडतात किंवा आपण जेव्हा सेवा देत असतो तेव्हा आपण त्याच्यातनं काही पळवाटा काढतो का हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. तेव्हा हे प्रश्न नैतिकदृष्ट्या किती महत्वाचे आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. या व्यावसायिक उत्तरदायित्वाची, व्यावसायिक जबाबदारीची आणखीन काही परिमाणं आहेत ती आपण थोडीशी बघूयात. आता या आपल्या 45 मिनिटाच्या काळामध्ये आपल्याला अगदी असा धावता आढावाच घ्यावा लागेल, पण मला खात्री आहे की तुमच्या लेव्हलवरती तुम्ही खूप खोलात जाऊन याच्याबद्दलची चर्चा कराल आणि नंतर मला तुमच्याचकडनं छान छान गोष्टी सुद्धा ऐकायला मिळतील. पण या ही परिमाणं कुठली आहेत? तर ऑब्लिगेशन. आता हा नीतिमीमांसेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा शब्द म्हणजे तसा फार साधा सुद्धा शब्द आहे किंवा परिचित शब्द आहे असं म्हणू. शब्द साधा सुद्धा नाहीये, त्याचा अर्थ फारच व्यापक आहे आणि सखोलही आहे. तर ऑब्लिगेशन म्हणजे एक कर्तव्याची जाणीव. पण ही कर्तव्य कोणाप्रती? तर स्वतःच्या बाबतीतली कर्तव्य म्हणजे मी काय करायला हवं ते, त्याचबरोबर मी इतरांच्या दृष्टीने सुद्धा काय करायला हवं. केअर फॉर सेल्फ अँड अदर्स म्हणजे स्वतः आणि इतर यांचे हितसंबंध जपण्यासाठी नेमकं मी काय करायला हवं आणि याचा विचार स्वतःच्या वैयक्तिक आवडीनिवडींच्या पलीकडे जाऊन करणं, याचा अर्थ ऑब्लिगेशन. त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक आवडीनिवडीचा संदर्भ नाही, पण एक व्यावसायिक म्हणून मी माझ्या स्वतःसाठी आणि माझ्या इतरांसाठी नेमकं काय करायला हवं त्याची जाणीव म्हणजे ऑब्लिगेशन. आता हे इतर म्हणजे नेमके कोण?
इतर मध्ये माझ्या व्यतिरिक्त इतर सहकारी आणि त्याचबरोबर मी ज्या व्यवसायाचा भाग आहे तो व्यवसाय ज्यांच्याशी संबंधित आहे ते सगळे इतर, म्हणजे क्लायंट्स किंवा ग्राहक किंवा माझे अशील, म्हणजे काय चांगला तुम्हाला योग्य शब्द वाटतो तो. सो ऑब्लिगेशन किंवा कर्तव्याची जाणीव हा एक भाग झाला. मग डिसिजन मेकिंग, निर्णय प्रक्रिया, आणि ती सुद्धा नीतिमत्तेवर आधारित निर्णय प्रक्रिया. म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या जाणून घेणं हे पहिलं, आणि त्याप्रमाणे कृती करणं हे मॉरल डिसिजन मेकिंग. त्याच्यानंतर कायदा व व्यक्तीची कृती आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आवाका या दोन्हीच्या बाबतीत मार्गदर्शन करेल अशी कायद्याची नियमावली. स्वातंत्र्य ही परत एक खूप अशी निसरडी संकल्पना आहे. आपण सगळे त्याच्या जाणीवेने खूप असे बहरून जातो, परंतु त्याच्या मर्यादा फार कमी लोक लक्षात घेतात. आपल्यापैकी कोणालाही निरपेक्ष स्वातंत्र्य नसतं. समाजामध्ये आपण राहत असताना आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होत असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि व्यवसायाच्या संदर्भात तर हा संकोच किती होत असेल त्याचीही आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे मला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे असं म्हणत असताना मला नेमकं किती स्वातंत्र्य आहे हे दाखवणारा कायदा सुद्धा व्यावसायिक उत्तरदायित्वाचा एक महत्वाचा भाग असतो. म्हणजे मला त्याची जाणीव पाहिजे की मी नेमकी किती स्वतंत्र आहे, किंवा मला केवढं किती पुढे जाऊन मला निर्णय घेऊ शकता येतात हे याची मला जाणीव पाहिजे. आणि पुन्हा तेच वेगवेगळे जेव्हा आपल्यामध्ये सेक्शन्स असतात, व्यवसायामध्ये वेगवेगळे विभाग असतात, तेव्हा नेमकं कोण कोणाला उत्तरदायी आहे, कोण कोणाला अकाउंटेबल आहे, कोण कोणाला उत्तर देणार, आणि किती मर्यादेपर्यंत पुन्हा हे असं उत्तर देणं अपेक्षित आहे, आणि कशासाठी. म्हणजे टू whom आय एम अकाउंटेबल, आय एम आन्सरेबल टू whom. बाहेरचे आहेत त्यांना तर मी आन्सरेबल असणारच, बिकॉज आय एम प्रोव्हाइडिंग द सर्व्हिस. बट व्हॉट अबाउट द हायरार्की इन द प्रोफेशन, म्हणजे मी कोणाला आन्सरेबल आहे आणि त्याच्यावरती ते कोणाला आन्सरेबल आहेत, आणि अल्टिमेटली अशी ही जी सगळी जबाबदारी आहे किंवा ही जी सगळी व्यावसायिकता आहे ही केवळ मी कोणाला आन्सरेबल आहे एवढेच प्रश्न विचारण्यासाठी एवढ्या प्रश्नांच्या मर्यादेतच आहे, की आणखीन काही त्याच्यामध्ये आपल्याला इतर घटक येऊ शकतात. हा सुद्धा असे महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. प्रोफेशनल रिलेशनशिप्स, व्यक्ती-व्यक्तींमधले परस्पर संबंध. लेविनासनी एक छान आपल्याला दिशा दाखवली आहे की प्रोफेशनल रिलेशनशिप्स एनमेश ह्युमन बीइंग्स विथ वन अनदर बियॉन्ड देअर कॉन्शियस इंटेन्शन्स. म्हणजे व्यवसायाचा भाग असलेल्या व्यक्तींमध्ये त्यांच्या हेतून व्यतिरिक्त किंवा त्यांच्या जाणीवपूर्वक काही करण्याच्या इच्छे व्यतिरिक्त सुद्धा परस्पर संबंध असतात, आणि ते पूर्णपणे व्यावसायिक परस्पर संबंध असतात. म्हणजे पुन्हा तेच की मला एखाद्या व्यक्तीबरोबर काम करायचं आहे किंवा नाही याचा त्या परस्पर संबंधांशी संबंध नाही. अमुक माझा सहकारी आहे म्हटल्यावर त्या टीम मध्ये मला त्यांच्याबरोबर काम करणं भाग आहे, आणि ते मी चांगल्या पद्धतीने करणं ही माझी व्यावसायिक जबाबदारी आहे. अशा अनेक चर्चांमध्ये एथिकल रिस्पॉन्सिबिलिटी आणि प्रोफेशनल रिलेशन्स रिस्पॉन्सिबिलिटी या संकल्पनांचा एक नेमका प्रवास झालेला आहे, आणि आपण परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो ते या सगळ्या या मुद्द्यांमध्ये त्याला फार महत्व आहे की आपण प्रतिसाद कसा देतो.
प्रतिक्रिया कशी देतो असं नाही. हाऊ डू वी रिॲक्ट हे महत्वाचं नाही, हाऊ डू वी रिस्पॉन्स हे विशेष महत्वाचं आहे. तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी, आपलं उत्तरदायित्व या संकल्पनेमध्ये एक महत्वाचा बदल झालेला आहे. ही फेल्ट ड्युटी टू ऍक्टिव्ह रिस्पॉन्स टू अदर्स. म्हणजे मला माझं कर्तव्य काय आहे याच्याबद्दल मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा मी इतरांना प्रतिसाद कसा देतो किंवा कशी देते हे आता व्यावसायिक जबाबदारीचा महत्वाचा भाग झालेला आहे किंवा त्याचा फोकस त्याच्याकडे आहे. आधीचा फोकस कशावरती होता तर हाऊ टू डिफाईन गुड, म्हणजे व्हॉट इज अ गुड डिसिजन, व्हॉट इज गुड अबाउट प्रोफेशन किंवा व्हॉट एथिकल लॉज शुड गाईड ऍक्शन्स. मला कुठले नियम, कुठले नैतिक नियम मी पाळायला पाहिजेत, हा आधीचा फोकस होता. पण आता बदलत्या काळामध्ये याच्यामध्ये थोडासा बदल झालाय या दृष्टिकोनामध्येच आणि यांच्या महत्वाच्या घटकांमध्ये बदल झालाय. आणि तो असा आहे की माझा प्रतिसाद हा कसा निर्माण झाला किंवा कोणामुळे, कशामुळे मी अशा प्रकारचा प्रतिसाद दिला, त्याची वेगवेगळी रूपं काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्याचे परिणाम काय आहेत. तेव्हा व्यावसायिक जबाबदारी ही केवळ बौद्धिक संरचना नाही किंवा ती केवळ बौद्धिक संकल्पना नाही, तर ती परस्पर संबंधांवर आधारलेलं ते एक असं गतिमान शास्त्र आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ एक स्टेरिओटाईप कल्पना घेऊन आपण व्यावसायिक जबाबदारीचा विचार नाही करू शकणार, तर त्याच्यामध्ये प्रवाहीपणा असला पाहिजे आणि जसं परिस्थिती येईल त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यात बदल करता आले पाहिजेत असं अपेक्षित आहे. आता याची नीतिशास्त्राची सांगड कशी घालावी. आपल्याला सगळ्यांना माहितीये की कोड ऑफ कंडक्ट हे प्रत्येक व्यवसायाचा भाग आहे, आचारसंहिता, आणि त्याच्यामध्ये हा काही गोष्टींवरती भर दिलेला असतो, जसं प्रामाणिकपणा किंवा टीम स्पिरिट, उत्तरदायित्व घेणं, एकमेकांबद्दलची काळजी करणं, हे सगळं महत्वाचं आहे. आणि व्यावसायिक लोक याला कसा प्रतिसाद देतात किंवा हे कसं आचरणात आणतात आणि विविध संघर्षांच्या किंवा विविध आव्हानांच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या गुणांचा ते कसा एक गुणांचं प्रदर्शन करतात, ते हा एथिक्सचा भाग आहे. पण असं जर विचार केलं तर मग व्यावसायिक जबाबदारी आणि व्यावसायिक नीतिमत्ता यांचा एकमेकांशी संघर्ष आहे का, हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो. प्रोफेशनल कोड ऑफ कंडक्ट आपण ज्याला म्हणतो त्याची चार मूलभूत तत्व आहेत. ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता, की मला निर्णय क्षमतेमध्ये स्वातंत्र्य, नो कंट्रोल ओव्हर, म्हणजे मी माझे निर्णय घेणार, त्याच्यामध्ये मला कोणाचाही व्यत्यय नको. दुसरं, व्यक्तीचं कल्याण बघणं, वेलबिंग, ऑफकोर्स कल्याण, त्याच्यामध्ये आपण वाढ करत राहणं. नॉन माल एफिशियन्स, म्हणजे अशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे की ज्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तींना, ज्यांना विशेषतः आपण सेवा देतोय, त्यांना कुठल्याही प्रकारे इजा होता कामा नये. आणि न्याय, अर्थात आपली सगळी संसाधनं मर्यादित असतात, तेव्हा तिथे समानता असली पाहिजे आणि आपल्या संसाधनांचं अतिशय उचित वाटप झालं पाहिजे असं अपेक्षित आहे त्या ठिकाणी. हे ह्याचे प्रोफेशनल कोड ऑफ कंडक्टचे मूलाधार आहेत. परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये काही मिसिंग लिंक्स आहेत. आपण जेव्हा सेवा देत असतो तेव्हा केवळ निर्णय प्रक्रिया आपल्या हातामध्ये असणं हे अभिप्रेत आहे का, किंवा आपण दुसऱ्यांना इजा नाही पोहोचवली एवढंच अभिप्रेत आहे का. ट्रस्ट बिल्डिंगचं काय, ज्यांना आपण सेवा देतो त्यांच्या मनामध्ये आपण विश्वास निर्माण करणं हे महत्वाचं नाही का, किंवा त्यांच्याबरोबर योग्य प्रकारे संपर्क साधणं, योग्य प्रकारे त्यांच्याशी संभाषण करून त्यांच्या गरजा जाणून घेणं हे महत्वाचं नाही का. आम्ही उत्तरदायित्व स्वीकारू याची खात्री त्यांना असणं हे आवश्यक नाही का. आता ह्या अशा प्रश्नांमधून पुन्हा तोच महत्वाचा एक प्रश्न येतो की व्यावसायिक असणं आणि नीतिमान असणं हे नेहमी एक दुसऱ्यांना पूरक असेल की त्याच्यामध्ये संघर्ष असेल. म्हणजे तुम्ही व्यावसायिक आहात पण म्हणजेच तुम्ही नीतिमान आहात का,
कॅन वी इक्वेट प्रोफेशनलिझम विथ प्रोफेशनल एथिक्स? मग त्याला एथिक्स कशाला म्हणायचं? व्यावसायिक यश मिळवण्यासाठी वाटेल ते करू, ते व्यावसायिक जबाबदारीच झाली ना ती. मग नेमकं व्यावसायिक नीतिमत्ता आपण कशाला म्हणावं? आपल्याला खात्री आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एथिक्स ज्या पद्धतीने आदर्शांचा विचार करतं त्या पद्धतीने उपायोजित नीतिशास्त्रामध्ये इतक्या आदर्शांचा विचार केला जाणार नाही. पण निदान व्यवसायांच्या संदर्भात काहीतरी आदर्शांचे निकष देणं हे महत्वाचं नाही का? कदाचित व्यवसायाच्या आतमध्ये असणारी माणसं, व्यावसायिक माणसं नीतिमत्तेला एवढं प्राधान्य देणार नाहीत, परंतु व्यवसायाच्या बाहेर जे ज्ञानक्षेत्र आहे तिथल्या जाणकारांनी व्यावसायिक नीतिमत्ता कशी आवश्यक महत्वाची आहे आणि ती व्यावसायिक जबाबदारीपेक्षा जरा वरचढ आहे किंवा काही अंगुळे वर आहे याची जाणीव त्यांना करून द्यायला नको का? मला असं वाटतं पोस्ट करोना काळामध्ये हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत, कारण आपल्याला व्यावसायिकता सुद्धा जपायची आहे, पण त्याचबरोबर मनुष्याच्या बदलत्या आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि इतर सगळ्या परिस्थितीचा विचार करून थोडंसं सौहार्दपूर्ण असणं आणि जास्त मानवतावादी असणं व्यावसायिकांनी सुद्धा हे फार महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मानवता ही व्यावसायिकतेच्या केंद्रभागी येईल का, असा एक प्रश्न विचारून मी आपली रजा घेते. धन्यवाद. मी डॉक्टर मिनल कातर्णीकर मॅडम यांचे आभार येथे व्यक्त करते. अशीच मदत मला नेहमी यांच्याकडून मिळेल अशी आशाही येथे व्यक्त करते.